शिक्षकांपाठोपाठ मुंबई महापालिका अधिकारी आणि कर्मचारी यांच्यापुढे मोठा पेच निर्माण झालेला आहे। मराठा आरक्षण सर्वेक्षण करण्याची जबाबदारी असताना जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची तयारी कशी करायची असा प्रश्न कर्मचाऱ्यांना पडलाय। जरांगे पाटील यांच्या आंदोलनामध्ये लाखोंच्या संख्येने मराठा बांधव मुंबईमध्ये दाखल होतील। अशा वेळी त्यांना मूलभूत सुविधा देण्याची जबाबदारी महापालिकेची आहे। एकंदरीतच जरांगेंच्या आंदोलनाची तयारी कशी करायची बीएमसी कर्मचारी त्याच्या तयारीमध्ये असल्याचं कळतंय। शिक्षकांपाठोपाठ आता मुंबई महापालिका अधिकारी आणि कर्मचारी यांच्यापुढे आता मोठा पेच निर्माण झालेला आहे आणि त्याला कारण ठरतंय ते म्हणजे मराठा आरक्षण सर्वेक्षण करण्याची जबाबदारी असताना जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची तयारी देखील कशी करायची असा प्रश्न कर्मचाऱ्यांना पडलेला आहे। जरांगे पाटील यांच्या आंदोलनामध्ये लाखोंच्या संख्येने मराठा बांधव मुंबईत दाखल होतील आणि अशा वेळी त्यांना मूलभूत सुविधा देण्याची जबाबदारी आता महापालिकेवरती येऊन ठेपली आहे। जरांगेंची यात्रा जी आहे ती पुण्यामध्ये येऊन ठेपलेली आहे आणि त्यानंतर ती मुंबईकडे कूच करत असताना एक मोठा प्रश्न सर्वांसमोर आहे तो म्हणजे शिक्षकांपाठोपाठ मुंबई महापालिका अधिकारी आणि कर्मचारी यांच्यापुढे हा पेच निर्माण झालेला आहे की सोयी सुविधा देण्याबरोबरच सर्वेक्षण नेमकं कशा प्रकारे घेता येऊ शकणार आहे या संदर्भातही मोठी चर्चा त्यांच्या दरम्यान सुरू झालेली आहे। शिक्षकांपाठोपाठ मुंबई महापालिका अधिकारी आणि कर्मचारी यांच्यापुढे हा पेच निर्माण झालेला आहे। राजू सोनवणे आमचे प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देत आहेत। राजू, खरं तर आंदोलनाची तयारी एका बाजूला कशी करायची आणि दुसरीकडे सर्वेक्षण कसं करायचं, कशा प्रकारे हा तोडगा काढतील हे सर्व कर्मचारी? पाहतो आपण, कारण दोन्हीही गोष्टी ज्या आहेत ते एकत्र झालेल्या आहे। एकीकडे मराठा आरक्षणाचं सर्वेक्षण करायचं आहे कारण त्याला सुद्धा डेडलाईन दिलेली आहे, तर दुसरीकडे आता जरांगे पाटलांचं आंदोलन कुठल्याही क्षणी जे आहे ते मुंबईत दाखल होणार आहे। त्यामुळे जरांगे पाटलांच्या आंदोलनाला लाखोंच्या संख्येने गर्दी असणार आहे। त्यांना किमान मूलभूत सोयी सुविधा देण्यासाठी महापालिकेला तयारी करावी लागणार आहे। त्यामध्ये शौचालय असेल, पिण्याचं पाणी असेल किंवा इतर यंत्रणा जी आहे ती द्यावं लागणार आहे आणि त्यासाठी सुद्धा काही कर्मचारी मोठ्या प्रमाणावरती तैनात करावं लागणार आहे। खरं तर आपण पाहिलं तर जवळपास 92,000 कर्मचारी हे महापालिकेचे आहेत आणि त्यातल्या जवळपास आता आपण जे सर्वेक्षण पाहतोय त्या सर्वेक्षणामध्ये साधारणतः आपण पाहिलं तर का जवळपास मोठ्या प्रमाणावरती घरोघर जाऊन जे आहे ते सर्वेक्षण करावं लागणार आहे। 30,000 कर्मचारी जे आहे ते कामाला लागलेले आहे आणि जवळपास आपण पाहतोय 39 लाख घरांचं सर्वेक्षण करावं लागणार आहे। त्यामुळे हे सर्वेक्षण आणि दुसरीकडे पाहतो आपण जरांगे पाटलांच्या आंदोलन यामुळे कुठेतरी मोठी कसरत जी आहे ती महापालिका कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना करावं लागतात। कारण ज्याप्रमाणे राज्यभरामध्ये शिक्षकांना ही कसरत करावी लागते कारण आता बोर्डाची परीक्षा जवळ आलेली आहे आणि त्यामध्ये सर्वेक्षणचा प्रश्न आहे। तोच प्रश्न जो आहे तो महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून आपल्याला पाहायला मिळतोय। पाहूयात या कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांना उत्तरं दिली जातात का? धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।